नमस्कार, मी ज्योती. प्रसार माध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी आपल्यासाठी आणखी एका फळाबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आले आहे. हे फक्त एक फळ नाही, तर शरीरासाठी नैसर्गिक औषध आहे, सौंदर्यासाठी वरदान आहे. खूप सारे फायदे लपलेले हे फळ म्हणजे डाळिंब. डाळिंब खाल्ल्यास शरीराला आयर्न, अँटीऑक्सिडंट व फायबर मिळतं. यामुळे रक्तवाढ होते, थकवा कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तुम्हाला हिमोग्लोबिन न वाढण्याचा त्रास होतो का? बरेच वेळा आपण खूप औषधं घेतो, पण हिमोग्लोबिन काही वाढत नाही. अशा वेळेस डाळिंबाचा रस रोज घ्यावा. 15 ते 20 दिवसात तुमचं हिमोग्लोबिन वाढतं. डाळिंब खाताना किंवा डाळिंबाचा रस घेताना लिंबाचे काही थेंब टाकल्यास आयर्नचे शोषण अधिक चांगलं होतं. डाळिंब हृदयासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, पॉलिफेनॉल्स आणि पोटॅशियम असतं. हे घटक रक्तवाहिन्यांमधील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. त्यामुळं रक्तवाहिन्या लवचिक राहतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. डाळिंब नियमित खाल्ल्यानं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळं हार्ट अटॅकचा धोका कधी निर्माण होत नाही. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये चरबी साठण्यापासून ते रोखतं. यासोबत डाळिंब रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यातील नैसर्गिक पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवतं आणि हृदयावरचा ताण कमी करतं. तसेच डाळिंब रक्त पातळ ठेवण्यास मदत करते. त्यामुळं रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका कमी होतो. नियमित अर्ध किंवा एक डाळिंबाचे दाणे किंवा साखर न घालता घरगुती रस घेतल्यास हृदयाचे स्नायू मजबूत राहतात. बाजारात देखील अनेक प्रकारचे डाळिंबाचे तयार ज्यूस मिळतात, पण ते शुगर फ्री असावे, कारण डाळिंब आधीच गोड असतं. नॅचरल शुगर त्यात असतेच. हृदयाच्या आरोग्यासाठी डाळिंब रोज घ्यायचं असल्यानं ज्यूस बनवण्याचा त्रास नको असेल तर असे बाजारातले ज्यूस तुम्ही वापरू शकता, पण रंग आणि साखर नसणारे नॅचरल असावे. रक्ताभिसरण सुधारते आणि दीर्घकाळ हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. त्याचसोबत डाळिंब खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेऊ नये, कारण त्यामुळं आयर्नचं शोषण कमी होतं. सुंदर, तरुण, डागविरहित आणि तेजस्वी त्वचा प्रत्येकालाच हवी असते. नितळ त्वचा मिळवण्यासाठी बहुतांश जण कित्येक प्रकारचे उपाय करत असतात. काही लोक महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात, तर काही जणी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट देखील करून पाहतात. एवढे प्रयोग करून पाहण्याऐवजी त्वचेची योग्य पद्धतीनं देखभाल केल्यासही चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. त्यापैकीच एक सोपा उपाय म्हणजे नैसर्गिकरित्या सौंदर्य खुलवणाऱ्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणं. सौंदर्यासाठी डाळिंबाचे फायदे दोन्ही मार्गाने मिळतात, खाण्यामुळंही आणि बाहेरून वापरण्यामुळंही. खायचं कसं हे सांगितलंच आहे. मस्त ज्यूस घेणं किंवा डाळिंबाचे दाणे खाणं. रोज हे खाऊन कंटाळा येत असेल तर कधी स्मूदी करावी किंवा डाळिंबाच्या दाण्यांवर मीठ किंवा चाट मसाला टाकून स्वादिष्ट करून खावे. डाळिंब नियमित खाल्ल्यामुळं त्वचा तेजस्वी होते, सुरकुत्या कमी होतात, पिंपल्स व डाग कमी होण्यास मदत होते आणि केस मजबूत व चमकदार होतात. बाहेरून वापरण्यासाठी डाळिंबाच्या साली वाळवून त्याची पावडर करून गुलाब पाणी किंवा दह्यासोबत फेसपॅक म्हणून लावून चांगलं वाळल्यानंतर धुवून काढावं. यामुळं त्वचा टाईट दिसते आणि डाग कमी होतात. वैद्यकीय संशोधनातील माहितीनुसार दररोज एक डाळिंब खाल्ल्यानं त्वचेमध्ये कोलॅजिनची योग्य प्रमाणात निर्मिती होते. हे सिद्ध झालंय. कोलॅजिन एक विशेष प्रोटीन आहे, ज्यामुळं आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा सैल पडत नाही. यामुळं त्वचेमध्ये नवीन पेशींची निर्मिती होण्यास मदत होते. एका संशोधन अहवालामध्ये असंही सांगण्यात आलंय की दररोज डाळिंबाचे सेवन केल्यास त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणं कमी होण्यास मदत मिळते. योग्य प्रमाणात डाळिंबाचं सेवन केल्यास त्वचा तरुण राहते. 3-4 आठवड्यात त्वचेवर विजिबल रिझल्ट दिसायला लागतो. तसंच डाळिंबाच्या बियांचे तेल आठवड्यातून एकदा केसांवर लावल्यास केसांचा कोरडेपणा कमी होतो, केस चमकदार दिसतात, गुंता कमी होतो आणि केस मऊ होतात. केसांचं सौंदर्य वाढते, केस गळणं आटोक्यात येतं. डाळिंबाच्या सालीची पावडर कुठंही मिळते, नाहीतर घरी वाळवून आपण बनवू शकतो. ही पावडर तेलात घालून स्काल्पला चोळल्यास कोंडा कमी होतो, केसांची लांबी आणि जाडी दोन्हीही वाढतं. नियमित वापर केल्यास 1-2 महिन्यात केसांमध्ये सकारात्मक बदल जाणवतात. तर पाहिलात ना, निसर्गानं आपल्याला पावलोपाली खूप सारी औषधी आणि सौंदर्यासाठी उपयोगी असणाऱ्या गोष्टी दिल्या आहेत. पण आपल्या वाढत्या आणि चुकीच्या आहाराविहारामुळं
आपण याकडे दुर्लक्ष करत आहोत. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.